दररोज हजारो लोक पाणीपुरी खातात, पण तुम्हाला माहिती आहे का? एका छोट्या पाणीपुरी गाडीमधून महिन्याला 40,000 ते 70,000 पर्यंत नफा कमावता येऊ शकतो. फक्त 10 ते 15,000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणीपुरी व्यवसायाची पूर्ण माहिती देणार आहे. सुरुवातीचा खर्च, रोजचा खर्च आणि महिन्याला किती नफा होतो याचा रिअल उदाहरणासह हिशोब. पाणीपुरी व्यवसाय का चांगला आहे? मित्रांनो, भारतात पाणीपुरी हा सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. शाळा, कॉलेज, मार्केट, बस स्टँड सगळीकडे याची डिमांड असते. या व्यवसायाचे फायदे: कमी गुंतवणूक, रोज कॅश मिळतो, लवकर सुरू करता येतो, डिमांड कायम असते. सुरुवातीचा खर्च, इन्व्हेस्टमेंट: जर तुम्ही पाणीपुरीची गाडी सुरू करत असाल तर अंदाजे खर्च: पाणीपुरी गाडी स्टॉल 6,000 ते 8,000, भांडी आणि कंटेनर 2,000, पाणीपुरी 1,000, बटाटे, चणे, मसाले 1,000, पाणीपुरी पाणी आणि साहित्य 1,000. टोटल इन्व्हेस्टमेंट साधारण 10,000 ते 13,000. रोजचा खर्च: समजा तुम्ही एका दिवसात पुरी 300, बटाटे आणि चणे 200, मसाले आणि पाणी 150. टोटल डेली कॉस्ट 650. रोजची कमाई: एक्झाम्पल, समजा तुम्ही एक प्लेट 20ला विकत आहात. जर तुम्ही दिवसाला 120 प्लेट विकल्या तर 120 गुणिले 20, 2,400. रोजची कमाई: रोजचा नफा: रोजची कमाई 2,400, रोजचा खर्च 650, रोजचा नफा 1,750. महिन्याचा नफा: जर महिन्याला 26 दिवस काम केलं तर 1,750 गुणिले 26, 45,500 नफा. म्हणजे एका छोट्या पाणीपुरी गाडीतून महिन्याला 40 ते 50,000 पर्यंत नफा कमवू शकतो. हा व्यवसाय कुठे सुरू करायचा? सर्वात जास्त विक्री होते कॉलेजजवळ, मार्केट एरिया, बस स्टँड, हॉस्पिटलजवळ, पार्क किंवा गर्दीचे ठिकाणी. जर तुम्हाला असेच कमी गुंतवणूक सुरू होणारे व्यवसाय जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या व्यवसायावर हवा आहे. धन्यवाद.